नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपण मागील व्हिडिओमध्ये किंवा मागील भागामध्ये आपण राज्यशास्त्राचं प्रकरण क्रमांक 1 महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी या प्रकरणाला सुरुवात केलेली होती. आणि या प्रकरणामधले आपण आंतरराष्ट्रीय व्यवस्था कशाला म्हणतात ते देखील आपण पाहिलेलं होतं. आणि आंतरराष्ट्रीय व्यवस्थेची जी वैशिष्ट्ये आहेत त्याच्यामध्ये परस्परावलंबन म्हणजे नेमकं काय हे देखील पाहिलेलं होतं पहा. त्यानंतर परराष्ट्र धोरणाद्वारे आंतरराष्ट्रीय संबंध कसे प्रस्थापित करायचे किंवा परराष्ट्र धोरण कशाला म्हणायचं याची देखील माहिती आपण पाहिलेली आहे पहा. आता त्यानंतर आपण काय पाहिलेलं होतं आणखी की महायुद्धानंतर राजकीय परिस्थिती म्हणजे महायुद्धानंतर जी राजकीय परिस्थिती बदलली, पण त्याच्या अगोदर नेमकं काय घडलेलं होतं तर त्यामध्ये आपण काय पाहिलेलं होतं, पहिलं महायुद्ध याविषयी माहिती पाहिलेली होती पहा. कारण ज्यावेळेस आपल्याला आंतरराष्ट्रीय घडामोडी पाहायच्या असतात, राजकीय घडामोडी पाहत असतो आपण, त्यावेळेस आपल्याला बऱ्याच वेळा इतिहासामध्ये जावं लागतं आणि इतिहासामध्ये काय गोष्टी घडलेल्या आहेत, काय घटना घडलेल्या आहेत त्याचा अभ्यास करावा लागतो पहा. आणि म्हणून त्या गोष्टींची माहिती आपण पार्श्वभूमी या मुद्द्यांतर्गत काय पाहिलेलं होतं. त्यानंतर पहिले महायुद्ध म्हणजे हे कोणत्या काळामध्ये घडलं, कोणत्या खंडात घडलं, त्यामध्ये कोणकोणते राष्ट्र सहभागी झालेली होती याची देखील माहिती पाहिलेली होती, त्याचे परिणाम काय झाले आणि पहिल्या महायुद्धानंतर पुन्हा असे युद्ध होऊ नये म्हणून कोणत्या संघटनेची स्थापना झाली म्हणजे राष्ट्रसंघाची स्थापना झाली याची देखील आपण माहिती पाहिलेली होती पहा. आता विद्यार्थी मित्रो, आपण पाहिलं पहिलं महायुद्ध. आता हे पहिलं महायुद्ध झालं, पण पहिलं महायुद्ध झाल्यानंतर जगातील सर्वच देशांना फार मोठ्या प्रमाणात आर्थिक झळ सोसावी लागली. प्रत्येक देशाचं या युद्धामध्ये सहभागी झालेल्या आणि जे सहभागी झालेले नव्हते या सर्वांनाच या युद्धाची झळ पोचली. आर्थिक झळ तर मोठ्या प्रमाणावर पोचली होती, आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर पोचलेलं होतं. आणि ज्यावेळेस एखाद्या देशाचं आर्थिक नुकसान होतं ना, त्यावेळेस त्या देशाच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये खंड पडतो, लक्षात ठेवा. आणि त्यामुळे विकासाची प्रक्रिया थांबली. आणि हा जो राष्ट्रसंघ स्थापन झालेला होता, आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन झाली होती राष्ट्रसंघ नावाची, तो देखील पुढचं काही गोष्टी थांबवू शकला नाही, म्हणजे युद्ध थांबवू शकला नाही. आणि त्यातूनच पुन्हा काय झालं, दुसरं महायुद्ध झालं. तर विद्यार्थी मित्र, आता आपण ह्या व्हिडिओमध्ये किंवा या भागामध्ये आज आपण दुसरं महायुद्ध आणि या महायुद्धाचे काही परिणाम झालेले आहेत त्याची माहिती आपण पाहणार आहोत पहा. तर पाहूया आपण मुद्दा दुसरं महायुद्ध. आता विद्यार्थी मित्रो, 1939 ते 1945 या कालावधीमध्ये दुसरं महायुद्ध सुरू झालं पहा किंवा दुसरं महायुद्ध झालं. म्हणजे 1 सप्टेंबर 1939ला दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली आणि ते संपलं कधी, 14 ऑगस्ट 1945ला. जवळजवळ 6.5 वर्ष हे दुसरं महायुद्ध चाललेलं होतं पहा. म्हणजे फार मोठं विनाशकारी संहारक असं हे महायुद्ध समजलं जातं पहा. आणि पहिल्या महायुद्धापेक्षा कितीतरी भयंकर, कितीतरी संहारक असं, घातक असं हे दुसरं महायुद्ध होतं पहा. कारण पहिल्या महायुद्धाच्या तुलनेमध्ये दुसऱ्या महायुद्धाचं जो व्यापलेला भाग होता ना, तो फार मोठ्या प्रमाणावर होता. आणि या युद्धामध्ये अतिशय प्रगत अशा तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. म्हणजे प्रगत तंत्रज्ञानाच्या आधारे शस्त्रास्त्रे बनवण्यात आलेली होती, अण्वस्त्रे बनवण्यात आलेली होती आणि त्याचा वापर या दुसऱ्या महायुद्धामध्ये झालेला आहे पहा. आणि या युद्धामध्ये जे सहभागी झालेली जी राष्ट्र होती ना, ती पुन्हा एकदा त्यांच्यावर आर्थिक संकट त्याच्यामुळं आलेलं होतं पहा. आता या दुसऱ्या महायुद्धामधले जे 2 गट होते ते कोणकोणते होते. जसं पहिल्या महायुद्धामध्ये 2 गट होते, एक मित्र राष्ट्र आणि दुसरा होता अक्ष राष्ट्र. मग मित्र राष्ट्रामध्ये कोण होतं, ब्रिटन म्हणजे इंग्लंड, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड, भारत, सोव्हिएत युनियन म्हणजेच याला सोव्हिएत युनियनला रशिया असं म्हटलं जातं. त्यानंतर चीन आणि अमेरिका. म्हणजे अशीची मोठी राष्ट्र ही पहिल्या गटामध्ये होते, म्हणजे मित्र राष्ट्रांच्या गटामध्ये होते. तर दुसरा गट होता अक्ष राष्ट्रांचा गट, जर्मनी, जपान आणि इटली पहा. आता ह्या 2 गटांमध्ये हे दुसरं महायुद्ध सुरू झालेलं होतं. आता दुसऱ्या महायुद्धामध्ये विशेष सांगायचं म्हणजे अमेरिकेचा सहभाग अतिशय महत्त्वाचा होता. कारण आपण जर पाहिलं साधारणतः 1939 पासून ते 43 पर्यंत जर आपण पाहिलं ना,
सर्वच आघाड्यावर जर्मनी, जपान, इटली यांचा विजय होत होता. लक्षात ठेवा. विशेषतः जर्मनीचा विजय होत होता 43 पर्यंत. पण ज्यावेळेस 43 नंतर अमेरिकेने काय घेतली, या महायुद्धामध्ये उडी घेतली आणि अमेरिकेने उडी घेतल्यानंतर मात्र ह्या युद्धाचं जे पारडं होतं ना, ह्या मित्र राष्ट्रांच्या बाजूने गेलं. 43 पर्यंत कोणाच्या बाजूने होते? अक्ष राष्ट्रांच्या बाजूने. सगळे ह्यांचे विजय होत होते. पण 43 नंतर मात्र अमेरिकेचा सहभाग आल्यानंतर मात्र युद्धाचं पारडं म्हणजे युद्धाचा विजय या मित्र राष्ट्रांच्या बाजूने गेला पहा. आणि मग अमेरिकेने काय केलं होतं? अणुबॉम्बची निर्मिती केलेली होती. मग हे युद्ध संपवण्यासाठी 1943 नंतर जर्मनीने शरणागती पत्करली, इटलीने शरणागती पत्करली, राहिलं होतं फक्त जपान. आणि जपान काय सहजासहजी शरणागती पत्करना म्हणून किंवा माघार घेईना म्हणून अमेरिकेने काय केलं होतं? जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या 2 शहरांवर अणुबॉम्ब टाकला. हिरोशिमा या शहरावर 6 ऑगस्ट 1945ला टाकला आणि लगेच 3 दिवसांनी म्हणजे 9 ऑगस्ट 1945ला अमेरिकेने नागासाकी या जपानच्या दुसऱ्या शहरावर अणुबॉम्ब टाकला. आता ही दोन्ही शहरं म्हटली तर जपानच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची शहरं. व्यापारी केंद्र होती, सांस्कृतिक केंद्र होती, राजकीय केंद्र होतं. ह्या 2 शहरांवरच जपानचा विकास अवलंबून होता आणि तीच शहरं काय झाली? बेचिराख झाली. आणि मग शेवटी जपानला देखील शरणागती किंवा माघार घेण्याशिवाय पर्याय राहिला नाही. म्हणजे 14 ऑगस्ट 1945ला जपानने देखील शरणागती पत्करली आणि हे दुसरं युरोपातलं जे महायुद्ध होतं ते संपलं. आता जर्मनीचा पराभव झाला, आशियामध्ये जपानचा पराभव झाला, दुसरं महायुद्ध संपलं आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळानंतर अनेक काही जागतिक घडामोडी घडल्या. काय जागतिक घडामोडी घडल्या? तर त्यामध्ये शीतयुद्धाची सुरुवात झाली. कशाची सुरुवात झालेली? शीतयुद्धाची सुरुवात झाली. मग 1945 ते 1991 या काळातलं हे शीतयुद्ध होतं. आता हे तुम्ही म्हणताल शीतयुद्ध काय प्रकार आहे ते देखील तुम्हाला मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर आपण बघूया मुद्दा शीतयुद्ध. आता दुसऱ्या महायुद्धात मित्र असणारे अमेरिका आणि रशिया, बघा ना इथं, बघा अमेरिका आणि रशिया हे मित्र राष्ट्रांच्या गटात म्हणजे एकत्र होते. हे एकत्र कोणाविरुद्ध लढलेले? जर्मनी, जपान, इटली विरुद्ध. पण ज्या वेळेस हे दुसरं महायुद्ध संपलं ना, संपल्यानंतर हेच 2 देश म्हणजे अमेरिका आणि सोव्हिएत युनियन म्हणजेच रशिया, हे 2 जे देश होते हे परस्परांचे पुन्हा स्पर्धक बनले, एकमेकांचे विरोधक बनले. आणि अगोदर पहिल्या महायुद्धात एकमेकांच्या सहकार्याने त्यांनी जर्मनी, जपान, इटलीचा पराभव केला होता. तीच सहकार्याची जागा स्पर्धेने घेतली आणि जागतिक राजकारणाचा 40-45 वर्ष ह्या 2 देशांमध्ये स्पर्धा चाललेली होती. प्रत्येकाला वाटायचं की आपणच महासत्ता बनावी, आपणच एकटं राहू महासत्तेमध्ये. आणि मग या 2 देशांमध्ये युद्ध झालं नाही, परंतु युद्धाचा भडका कधी उडेल हे सांगता येत नव्हतं. असा तणाव निर्माण झालेला होता. म्हणजे प्रत्यक्षात युद्ध नाही, पण युद्धाला पूरक अशी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. म्हणजे भांडणं झाली नाहीत, पण भांडणं होतील अशी परिस्थिती निर्माण झाली. म्हणजे युद्ध झालं नाही. बघा, शीतयुद्ध याचा अर्थ काय? प्रत्यक्षात युद्ध झालं नाही, परंतु युद्धाला पूरक अशी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालेली होती आणि म्हणून या घटनेला म्हटलं जातं शीतयुद्ध म्हटलं गेलेलं आहे. आता या काळामध्ये तर आपण जर पाहिलं तर 1945 नंतर अमेरिका महासत्ता होती आणि त्यात परत कोणी घेतली महासत्ता बनण्याच्या ईर्षेने? सोव्हिएत युनियनने घेतली. मग अमेरिकेकडे अण्वस्त्र होती, अणुबॉम्ब तयार केलेले होते. मग रशियाने सुद्धा काय केले? सोव्हिएत युनियनने देखील अणुबॉम्ब तयार केले आणि आपलं लष्करी सामर्थ्य दाखवून महासत्ता बनण्याचा प्रयत्न केला. जगामध्ये अमेरिकेला तोड देण्यासाठी, अमेरिकेला शह देण्यासाठी रशिया देखील महासत्ता बनली. आणि मग साहजिकच या 2 महासत्तांमध्ये संघर्ष सुरू झाला. सत्तेसाठी स्पर्धा सुरू झाली, शस्त्रास्त्रांची स्पर्धा सुरू झाली. शिवाय या दोन्ही देशांची विचारप्रणाली वेगळी. आपण जर पाहिलं अमेरिकेमध्ये लोकशाही विचारप्रणाली आणि रशियामध्ये साम्यवादी विचारप्रणाली, ह्या विचारप्रणालीमधले भेद आणि सतत प्रत्येकाला एकमेकाला काटशह देण्याची वृत्ती, या बाबींमुळं काय झालं होतं? शीतयुद्ध झालेलं होतं. मग या शीतयुद्धाचे परिणाम काय झाले पहा, की अतिशय भयंकर असे परिणाम काय झालेले आहेत. काही चांगले देखील परिणाम झालेले आहेत पहा.
तर आपण पहिला परिणाम पाहूया, लष्करी संघटनांची निर्मिती. आता लष्करी संघटना म्हणजे काय? या शीतयुद्धाच्या काळामध्ये अमेरिका आणि सोव्हिएत युनियन म्हणजेच रशिया या 2 देशांमध्ये या 2 देशांमध्ये 2 गट निर्माण झाले. आणि मग जगातील राष्ट्र आपल्या गटामध्ये वळवण्याचा प्रयत्न या दोन्ही देशांनी सुरू केला. अमेरिकेच्या गटामध्ये काही देश ओढण्याचा प्रयत्न केला. सोव्हिएत युनियनने देखील आपल्या गटामध्ये काही देश ओढण्याचा प्रयत्न केला आणि त्यात सामील होणाऱ्या राष्ट्रांच्या संरक्षणाची जबाबदारी या महासत्तांनी घेतली. तुम्ही आमच्या गटामध्ये या, तुम्हाला पूर्ण सहकार्य करू, तुमच्या विकासासाठी सहकार्य करू आणि शिवाय तुम्हाला लष्करी सहकार्य देखील करू. तुमच्यावर जर समजा एखाद्या देशाने आक्रमण केलं तर त्यासाठी आम्ही तुम्हाला सहकार्य करू आणि ते आक्रमण परतवून लावू. अशी छोट्या देशांना त्यांनी काय केली, एक हमी दिली आणि त्यामुळं अमेरिकेच्या गटामध्ये काय, ज्यांना अमेरिका चांगली वाटू लागली, त्यांची विचारप्रणाली चांगली वाटू लागली, त्या गटामध्ये काही देश गेले, काही रशियाच्या गटामध्ये देश गेले आणि त्यातून वेगळ्या प्रकारचे करार झाला मग अमेरिकेच्या प्रभुत्वाखाली नाटो करार झाला कुठला करार झाला? नाटो म्हटलेले आहेत नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन असा करार झाला. आता ही अमेरिकेच्या प्रभुत्वाखाली लष्करी संघटना होती देशांना इतर म्हणजे ह्या नाटो अंतर्गत जे देश येतील त्या सर्वांना लष्करी सहकार्य करायचं, सैन्य असेल पुरवायचं, अण्वस्त्र निर्मितीसाठी सहकार्य करायचं, सगळ्या गोष्टीचे सहकार्य करायचं. मग हा करार झाल्यानंतर रशियाला भीती वाटू लागली. मग रशियाने सुद्धा आपल्या प्रभावाखाली जी राष्ट्रे होती रशियाच्या गटामध्ये जी राष्ट्र होती ना, त्यांची सुद्धा एक लष्करी संघटना स्थापन केली आणि ती वारसा करार या नावाने ओळखली जाते म्हणजे अमेरिकेच्या प्रभुत्वाखाली नाटो करार, तर रशियाच्या प्रभुत्वाखाली वॉर्सा करार, हे अशा प्रकारच्या संघटना झाल्या हे शीतयुद्धाचा एक परिणाम आहे. म्हणजे पुन्हा जगाची 2 गटामध्ये विभागणी झाली त्यानंतर पुढचा एक परिणाम असा झाला की जगाचे द्विध्रुवीकरण झाले आता द्विध्रुवीकरण म्हणजे काय? या शीतयुद्धाच्या काळामध्ये बहुतेक 2 महासत्तांच्या गटात जे सामील झालेले देश होते ना, त्या देशांची विभागणी 2 गटामध्ये झाली म्हणजे द्विध्रुवीकरण म्हणजे 2 गट निर्माण झाले, 2 ध्रुव तयार झाले आले का लक्षात? जसं आपल्याकडे पश्चिम ध्रुव, उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव आपण म्हणतो, तसं या जगाची विभागणी जर आपण पाहिली तर ती सुद्धा अमेरिकेच्या नेतृत्वाखाली एक गट आणि रशियाच्या नेतृत्वाखाली दुसरा गट, अशी जगाची विभागणी 2 गटामध्ये झाली. आणि राष्ट्रांची अशी जी 2 गटामध्ये विभागणी म्हणजे ह्याला काय म्हणतो आपण? द्विध्रुवीकरण म्हणतो आणि मग या शीतयुद्धाचा आवाका एवढा वाढला की त्याच्यामुळे तणावाचं क्षेत्र आणखी वाढत गेलं. त्यानंतर पुढचा परिणाम काय झाला पाहिजे? शस्त्रास्त्र स्पर्धा. आता हे दोन्ही गट काय करायला लागले? अमेरिकेला वाटायचं आपणच महासत्ता राहिली पाहिजे आणि रशियाला वाटायचं आपण महासत्ता बनलं पाहिजे. म्हणजे दोन्ही देशांनी एकमेकांना शेह देण्यासाठी फार मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रांची निर्मिती केली. कारण भीती वाटू लागली ना, युद्ध कधी होईल हे सांगता येत नव्हतं. मग युद्ध जर झालं तर आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्र पाहिजेत. मग अधिकाधिक संहारक म्हणजे घातक अशी शस्त्रे बनवण्याच्या संदर्भात किंवा ती शस्त्रास्त्र बनवण्यासाठी लागणारं तंत्रज्ञान मिळवण्यासाठी या 2 देशांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर स्पर्धा झाली. आणि मग या शस्त्रास्त्र स्पर्धा सुरू झाली की काय होतं? जागतिक शांतता धोक्यात येते. मग जागतिक शांतता धोक्यात यायला लागली. युद्ध कधी होईल? आता युद्ध हे कुणालाही हवं नव्हतं, नको होतं, लक्षात ठेवा. पण परिस्थितीच अशी होती, जर आज पुन्हा एखाद्या देशाने एखाद्या देशावर आक्रमण केलं तर काय परिस्थिती होईल? म्हणून प्रत्येकाला भीती वाटत होती याची. मग या शस्त्रास्त्र स्पर्धेमुळे जागतिक शांतता धोक्यात येईल याची जाणीव दोन्ही महासत्तांना होती. दोन्ही महासत्तांना म्हणजे कोणाला? अमेरिकेला होती, सोव्हिएत युनियनला होती देखील. म्हणून या काळात काही वाटाघाटी सुद्धा झाल्या, चर्चा झाल्या अमेरिकेचे अध्यक्ष, रशियाचे अध्यक्ष यांच्यामध्ये आणि निःशस्त्रीकरणाचे प्रयत्न देखील या काळात झाले. निःशस्त्रीकरण म्हणजे काय? शस्त्रास्त्रांची आपल्याला मोठ्या प्रमाणावर निर्मिती करायची नाही, जेणेकरून युद्धाला आमंत्रण दिलं जाईल अशी परिस्थिती निर्माण करायची नाही, याबाबत चर्चा झाली. त्यानंतर प्रादेशिक संघटनांची निर्मिती झाली. आता प्रादेशिक संघटनांची निर्मिती झाली
म्हणजे नेमकं काय झालं ते थोडक्यात आपण पाहूया पहा. आता महासत्तांच्या स्पर्धेमध्ये काही विकसनशील राष्ट्रांनी परस्परांना मदत करण्यासाठी आपापल्या प्रादेशिक पातळीवर संघटना निर्माण केल्या. आता आपल्याकडे पहा, राष्ट्रांची विभागणी 3 भागामध्ये केली जाते पहा. एक विकसित राष्ट्र, 2 विकसनशील राष्ट्र आणि 3 अविकसित. आता ज्या देशांचा जवळजवळ चांगल्या पद्धतीने विकास झालेला असतो त्याला विकसित राष्ट्र म्हणतो. आणि विकसनशील म्हणजे काय? जे देश विकास करण्याच्या पातळीवर असतात, त्यांचा विकास सुरू असतो, त्याला आपण विकसनशील म्हणतो. आणि अविकसित म्हणजे त्या राष्ट्रांचा विकास झालेला नसतो. मग जी काही विकसनशील राष्ट्र होते त्यांनी काय केलं? मग शेजारी शेजारी जे देश असतील त्या देशांच्या सहकार्याने आपला काय करायचा, एकमेकांचा विकास करायचा. यासाठी त्यांनी प्रादेशिक पातळीवर आपापल्या संघटना निर्माण केल्या पहा. आणि त्यांना आर्थिक विकास महत्त्वाचा वाटत होता देशाचा, कारण तो केला तरच आपल्या देशाची प्रगती होणार होती पहा. म्हणून युरोपामधील देशांनी काय केलं? युरोपीय आर्थिक संघ निर्माण केला. युरोपातील देशांनी काय केला? युरोपीय म्हणजे त्या खंडातल्या देशांनी केला पहा. त्यानंतर इकडे आग्नेय आशिया होता पहा, आपल्या भारताच्या आग्नेय आशियाला. मग त्यासुद्धा देशांमध्ये जर आपण पाहिलं तर सिंगापूर, थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया, फिलिपिन्स यांनी आसियान संघटना स्थापन केली. ह्या त्या भागामध्ये असणाऱ्या संघटना आपल्या विकासासाठी स्थापन केलेल्या संघटना होत्या आणि या संघटनांच्या माध्यमातून त्यांनी विकास करायला सुरुवात केली. असा एक परिणाम या शीतयुद्धाचा झालेला आहे पहा. त्यानंतर अलिप्ततावाद पहा. आता ही अलिप्ततावाद म्हणजे काय ते थोडक्यात आपण पाहणार आहोत पहा. आता विद्यार्थी मित्र, शीतयुद्ध झालं. आता हे शीतयुद्ध झाल्यानंतर जगाचं काय झालं होतं? 2 तुकडे झाले होते, 2 गटामध्ये विभागणी झाली होती, म्हणजे द्विध्रुवीकरण झालेलं होतं. पण त्याचबरोबर काही देशांनी काय ठरवलं की या दोन्ही गटामध्ये आपल्याला सामील व्हायचं नाही. म्हणजे रशियाच्या गटामध्ये सामील व्हायचं नाही आणि अमेरिकेच्या गटामध्ये सामील व्हायचं नाही. मग या दोन्ही महासत्तांपासून अलिप्त राहण्याचं धोरण त्यांनी स्वीकारलं. कशाचं? अलिप्त राहण्याचं धोरण त्यांनी स्वीकारलं. त्याला काय म्हणतो आपण? अलिप्ततावाद असं म्हणतो. आणि मग अलिप्ततावादाची जी चळवळ आहे ती अतिशय एक महत्त्वाची चळवळ म्हणून या काळात मानलेली आहे पहा. आणि विशेष म्हणजे या अलिप्ततावादी चळवळीचं नेतृत्व कोणी केलं असेल तर भारताने नेतृत्व केलेले, ही एक अभिमानाची गोष्ट आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रो, या शीतयुद्धाचे परिणाम जे आहेत त्यामध्ये लष्करी संघटनांची निर्मिती, जगाचे द्विध्रुवीकरण, शस्त्रास्त्र स्पर्धा, त्यानंतर प्रादेशिक संघटनांची निर्मिती आणि अलिप्ततावाद असे याचे परिणाम झालेले आहेत पहा. ठीक आहे विद्यार्थी मित्रो, एवढाच भाग आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि ह्याच्यावर जे काही प्रश्न आहेत ते तुम्हाला लिहायला सांगतोय पहा. तर याच्यामध्ये पहा, प्रश्न क्रमांक 2 मधला दुसरा आकडा एक लिहायचा पहा. प्रश्न क्रमांक 2 मधला दुसरा आकडा पहा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 मधला पहिला आकडा आणि दुसरा आकडा, चौथा आकडा. पहिला, दुसरा आणि चौथा पहा. तिसरा तुम्ही लिहिलेला असेल पहा. प्रश्न क्रमांक 4 मधला पहा. हा प्रश्न क्रमांक 4 मधला पहिला आकडा एक लिहा. एवढ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही काय करायची, आपल्या वहीमध्ये लिहायची आहेत पहा. आणि त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 हा सुद्धा पूर्ण वहीमध्ये तुम्ही लिहायचे. एवढ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही वहीमध्ये लिहा पहा. बाकीच्या भागाचा जो आहे तो तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये पाठवेल. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.